नो तर मित्रांनो, त्र्यंबकेश्वर देवस्थान हे तर सगळ्यात हे जगप्रसिद्ध देवस्थान आहे पर्वतरांग आहे. आणि अनेको भाविक व्यक्ती इथे येतात पूजासाठी, विधीसाठी खूप लांबून येतात. जसे की यूपी, बघू महाराष्ट्र, शकता मित्रांनो, बिहार खूप लांब लांबून इथे लोक हा येतात. पर्वतरांग आहे परदेशातून मित्रांनो. सुद्धा लोक येतात, खूप बघण्यासाठी आहे. आणि मुख्य म्हणजे आणि इकडे तेथील मित्रांनो, इकडे पर्वत आहे. तर खूप पाण्याचा खूप सरोवर मोठाले आहे. पर्वत आहे मित्रांनो इथे. इकडे फोकस करायचा आणि आहे. एक ऐतिहासिक पाण्याचा कालखंड सरोवर आहे. नाशिकमध्ये आहे. अनेक संत इथून घडले, हा तो पर्वत आहे, ब्रह्मगिरी पर्वत. रामचरित्र इथून घडले, उंच आहे. अंजनेर आहे, तसेच आणि आम्ही त्या दिशेने चाललो आहे मित्रांनो. वृक्षवल्ली खूप मोठ्या प्रमाणात आहे. प्रभू श्रीरामाचं अस्तित्व या भागामध्ये आहे. ब्रह्मगिरी पर्वत हा सर्वात श्रेष्ठ पर्वत मानला जातो या भागामध्ये. अनेको पर्यटक हा पर्वत बघण्यासाठी येतात, खूप लांब लांबून येतात. आता आम्ही हा पर्वत बघण्यासाठी चाललो आहे. तर खूप असा उंच असा पर्वत आहे हा. जाण्यासाठी किमान 3 ते 4 तास लागतात मित्रांनो. तर हा पर्वताकडे जाण्याचा मार्ग आहे. या मार्गाने आपल्याला जायचं. स्टॉप दिस व्हिडिओ. रस्ता आहे तीर्थराज कुंडाकडे जाणारा रस्ता बघू शकता. रस्ता खूप छोटा आहे मित्रांनो. इथून फक्त 2 व्हीलर बाईक जातात. व्हिडिओमध्ये सर्वांचं स्वागत आहे. आणि आम्ही चाललो आहे ब्रह्मगिरी पर्वतावर. थोड्याच वेळात जाणार आहे. तर गुड मॉर्निंग सर्वांना. तर आम्ही चाललो आहे ब्रह्मगिरी पर्वतावर. बघू शकता हा जाण्याचा मार्ग आहे. आणि अजून वरती खूप वरती आहे मित्रांनो. तर 5 मिनिटं विश्रांती घेतली आहे, कारण की पर्वत खूप वरती आहे. अजून आम्ही आता निम्म्यात आलो आहे मित्रांनो.
स्टॉप. तर मित्रांनो, हे जे दगड आहे ते पुरातन काळातील दगड आहे आणि एक ऐतिहासिक दृष्टिकोन या भागामध्ये आहे मित्रांनो. सर्व काही ऐतिहासिक गोष्टी या भागामध्ये आहे. तुम्ही बघू शकता, मोठमोठी पर्वतरांग, मोठमोठे किल्ले आणि एक रामायण महाभारतातील ज्या काही गोष्टी आहे त्या सर्व इथून सुरू आहे मित्रांनो. आणि इकडे पर्वत दाखव. हा पूर्ण दख्खनचे पठार आहे मित्रांनो. पर्वतरांग आहे पूर्ण दख्खनची. तर मित्रांनो, रात्री जाण्यास इकडं मनाई आहे, कारण की वाघाचे प्रमाण आहे इकडं. इकडे फक्त आपण दिवसात जाऊ शकतो मित्रांनो. आणि इकडं बघा मित्रांनो, इकडं पाण्याचा स्रोत निर्माण होतो, मतलब इथून पाणी पडतं मित्रांनो. पाच करा असंच नाही. इकडे कॅमेरा करा. तर मित्रांनो, हा आहे ऐतिहासिक पर्वत, ज्याला आपण ब्रह्मगिरी म्हणतो. अजून तो खूप वरती आहे. सध्या आम्ही चालत आहे मित्रांनो. फोकस करा. मित्रांनो, स्टॉप घेतला मित्रांनो आणि थोड्याच वेळात वरती चढणार आहे. परत अजून खूप वरती आहे. तर एक वन्यसृष्टी, एक वन्यजीव या भागामध्ये दडलेले आहे. वन्यजीवाचं वैशिष्ट्य या भागामध्ये आहे. वनस्पती, प्राणी, तसंच असंख्य गोष्टी या भागामध्ये आहे मित्रांनो, जे आपल्याला बघण्यास मिळते. आणि हे फक्त नाशिक या भागामध्येच आहे. जसे की नाशिक, संगमनेर म्हणा. तर या भागामध्ये एक वैशिष्ट्य आहे, एक ऐतिहासिक कालखंड आहे जो इथे घडलेला आहे. शिवाजी महाराजांच्या काळापासून तर ते रामायणापर्यंत सर्व काही गोष्टी याच भागामध्ये घडलेल्या आहे मित्रांनो. तर ही पर्वतरांग आहे मित्रांनो, सर्वात मोठी पर्वतरांग. तर बघा मित्रांनो, हा धबधबा आहे. इथून नदीचे पाणी खाली येते मित्रांनो. तर या ब्रह्मगिरी पर्वताचं असं वैशिष्ट्य आहे, महादेवांनी या पर्वतावर जटा आपटल्या होत्या आणि तेव्हापासून नदीचा उगम आहे. इथून बघू शकता तुम्ही. वरती करा कॅमेरा, इथून कॅमेरा करा. चला पुढे.
मित्रांनो तुम्हाला झाडाची गाठी दिसत आहे मित्रांनो, दाट वाट झाड आहे आणि असेच पुढे खूप झाड आहे. जितकं आपण वरती वरती जातो तितकी झाडाची संख्या वाढवायला मित्रांनो बघू शकता. तर हे बांबूचे वृक्ष आहे, इकडे झूम करा बांबूचे वृक्ष. तर मित्रांनो वन संपत्ती वाचली पाहिजे, जास्तीत जास्त झाडे लावली पाहिजे, ही विचारसरणी प्रत्येक माणसाने जागृत केली पाहिजे. थँक्यू ऑल. तर हा मित्रांनो धबधबा आहे, इथून पाणी पडते. नदीचा स्रोत उगम इथून होतो मित्रांनो. वरतून डोंगरावरून पाणी येते, साईडनं पाणी पडते बघू शकता. त्या घडीवर आम्ही स्टॉप घेतला आहे आणि परत जाणार आहे वरती मित्रांनो. स्टॉप दिस व्हिडिओ. तर मित्रांनो अजून खूप वरती आहे. आता पूर्ण करून झालं मित्रांनो, अजून खूप वरती आहे ब्रह्मगिरी. चला माझ्या
तर मित्रांनो बघू शकता या जंगलामध्ये विषारी साप पण राहू शकतात, जसे की नाग, गोनस, माळी, खरताई, मोर. नाशिक वन्य विभाग, त्र्यंबकेश्वर. हे मुक्तादेवी मंदिर आहे. देखो दोस्तों, सब बना है बैठने के लिए, आप बैठ भी सकते. देखो बंद कर. बघू शकता मित्रांनो, जंगल खूप मोठं आहे आणि या जंगलामध्ये खूप मोठे माकड आहे. पर्वत आहे अजून सुद्धा, आणि आम्ही जाणार आहे थोड्याच वेळात त्या पर्वतावरती. तर मित्रांनो बघू शकता, आम्ही आलो आहे ब्रह्मगिरी पर्वतावरती आणि आहे वॉटरफॉल. बघू शकता आम्ही खूप वरती आलो आहे मित्रांनो, अजून भरपूर वरती यायचं आहे. बघू शकता मित्रांनो, बघू शकता मित्रांनो, अजून खूप वरती आहे. इकडे कॅमेरा करा, फोकस. स्टॉप दिस व्हिडिओ, नेक्स्ट व्हिडिओ स्टार्ट. आम्ही आलोय ब्रह्मगिरी पर्वतावर आणि आता आम्ही पोहोचलो आहे. बघू शकता पर्वत खूप उंच आहे, खाली शहर आहे मोठं आणि सर्वोच्च टोकावर आम्ही आलो आहे, वरती आलो आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा. चलो हम ब्रह्मगिरी पर्वत पे देखिए यहाँ का नज़ारा कैसा है दोस्तों.
नीचे एक झरना है दोस्तों। और देखिए अब यहाँ से जाने के लिए सीढ़ियाँ नहीं है। ये पर्वत देखो दोस्तों। वेलकम माय ब्लॉग। तो हम आए अभी ब्रह्मगिरी पर्वत पे और देखिए यहाँ का नज़ारा। देखिए हरियाली है, नीचे नदी है, ऊपर पर्वत है। और देखिए मेरा भाई आया है ब्लॉग में, आ जा तू। चलो हम दोनों आया है। देखिए अभी हम जाने वाले थोड़ी देर में। ये देखिए नदी को देखिए दोस्तों। खाली काय मोटरीचा फॅन तेच ना, मी ऑर्डर केलंय माऊस कीबोर्ड, मला वाटतं फॅन कशाला, त्या फॅनला तुला दिसतंय का काही काही दिसतंय का तुला? हे ते मंदिर आहे जिथे भगवान महादेवाने जटा आपटल्या होत्या आणि तिथून संगम झालता नदीचा मित्रांनो। पाणी बघू शकतो, फोटो काढतोय। आलो आहे ब्रह्मगिरी पर्वतावर आणि हे ते महादेवाचं मंदिर आहे मित्रांनो, बघू शकता। आणि याच जटा मंदिर आहे मित्रांनो हे। रुद्रा बघू शकता। इकडं कसं काय माकडावर। सो फ्रेंड्स, जग का स्वामी है वो, अंतर्यामी है वो, मेरे जीवन की अनमिति कहानी है वो। तेरी पूजा करूं, तेरी भक्ति करूं, मेरे